विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 1 मधील 10वा धडा वस्त्र याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न अ आहे, खालील तक्त्यातील शब्द योग्य प्रकारे जोडून तक्ता तयार करा. या ठिकाणी आपल्याला तक्त्यामध्ये 3 स्तंभ दिलेले आहेत. त्यापैकी पहिला स्तंभ आहे मेंढी, कापूस, ताग आणि त्याला योग्य जोड्या लावून आपल्याला पुढील 2 स्तंभ यातील शब्द वर खाली करून व्यवस्थित लिहायचे आहेत. आपण इथे उत्तरामध्ये पहिल्या स्तंभानुसार पुढील 2 शब्द जोडून व्यवस्थित जोड्या लावलेल्या आहेत. तक्ता पूर्ण केलेला आहे. पाहूया. पहिल्या स्तंभामध्ये पहिला शब्द आहे मेंढी. तर मेंढीपासून आपल्याला लोकर मिळते आणि लोकर पासून आपण स्वेटर बनवतो. त्यामुळे मेंढी, लोकर, स्वेटर असे 3 शब्द योग्य जोड्या जोडणारे आहेत. यानंतर दुसरा शब्द आहे कापूस. कापसापासून आपण सूत मिळवतो आणि त्या सूताचंच पुढे कापड तयार होतं. त्यामुळे कापूस, सूत, कापड अशी योग्य जोडी लागेल. तिसरा शब्द आहे ताग. तागापासून आपल्याला धागे मिळतात आणि त्या धाग्याचा पोत तयार होतो. त्यामुळे ताग, धागा, पोत अशी योग्य जोडी इथे तयार होईल. पुढे प्रश्न आ आहे, चित्रातील कोणत्या वस्तू कपडे धुण्यासाठी वापरतात. आपल्याला 4 वस्तूंची चित्र दिलेली आहेत. पहिलं चित्र आहे साबणाचं, दुसरं आहे डिटर्जंट पावडर, तिसरी राख आणि चौथं अत्तर. अशा या 4 वस्तू आहेत. यापैकी कोणत्या वस्तू कपडे धुण्यासाठी वापरतात ते आपल्याला लिहायचं आहे. उत्तर पाहूया. चित्रातील साबण व डिटर्जंट पावडर या वस्तू कपडे धुण्यासाठी वापरतात. यातल्या 2 वस्तू आपण कपडे धुवायला वापरतो, साबण व डिटर्जंट पावडर. त्यामुळे ते उत्तरामध्ये आपण निवडून लिहिलेलं आहे. प्रश्न ई आहे, कोणती व्यक्ती जुने कपडे घेऊन भांडी देते. इथे आपल्याला 3 पर्याय दिलेले आहेत, कढईवाला, बोहारीन आणि कासार. तर यापैकी बोहारीन हे उत्तर बरोबर आहे. त्यामुळे बोहारीन जुने कपडे घेऊन भांडी देते असं या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढे प्रश्न ई आहे, अर्जुनच्या अंगाला आज खूप खाज येत आहे, त्याने काय करायला हवे. योग्य गट शोधा. इथे आपल्याला 3 पर्याय दिलेले आहेत. ते तिन्ही पर्याय वाचूया. पर्याय अ आहे स्वच्छ आंघोळ करणे, अत्तर लावणे, कपडे बदलणे. ब पर्याय आहे स्वच्छ आंघोळ करणे, कपडे बदलणे, राख लावणे. आणि पर्याय क आहे स्वच्छ आंघोळ करणे, स्वच्छ कपडे घालणे आणि औषधोपचार करणे. तर आपल्या लक्षात येईल यापैकी पर्याय क हा बरोबर आहे. जर अंगाला खूप खाज येत असेल तर आपल्याला क पर्यायानुसार वागणं आवश्यक आहे. तेव्हा उत्तर क पर्याय येईल, स्वच्छ आंघोळ करणे, स्वच्छ कपडे घालणे आणि औषधोपचार करणे. पुढे उ प्रश्न आहे, हवामानानुसार कपड्यांमध्ये कोणते बदल आपण करतो. 4 वाक्ये लिहा. हवामानानुसार आपले कपडे कसे बदलत जातात वर्षभरामध्ये त्या संदर्भात आपल्याला 4 वाक्ये लिहायची आहेत. त्यातील पहिलं वाक्य येईल, उन्हाळ्यात सुती व पांढऱ्या रंगाचे कपडे आपण वापरत असतो. दुसरं येईल, पावसाळ्यात रेनकोट वापरतो. तिसरं येईल, हिवाळ्यात स्वेटर, कानटोपी, लोकरी कपडे वापरतो. आणि 4 येईल, हिवाळ्यात उबदार कपडे वापरल्यामुळे थंडीपासून आपले संरक्षण होते. अशा पद्धतीने वर्षभरामध्ये आपल्या कपड्यात होणारे बदल याविषयी आपण 4 वाक्य इथे लिहिलेली आहेत. प्रश्न उ आहे, तुमच्या आवडत्या पेहरावाचे चित्र काढा. या ठिकाणी आपल्याला चित्र काढायचं आहे. एक नमुना चित्र आपण इथे शर्ट पॅन्ट दिलेला आहे. तर या पद्धतीने तुमच्या आवडीचा जो पेहराव असेल त्याचं चित्र तुम्ही इथे काढायचं आहे. प्रश्न ए आहे, मेंढीच्या केसांपासून आपल्याला लोकर मिळते. आणखी कोणता प्राणी आहे ज्याच्या धाग्यापासून आपल्याला तलम कापड बनवता येते. तर रेशीम किडा हा एक प्राणी असतो की ज्याच्या धाग्यापासून आपण तलम कापड बनवतो. त्यामुळे उत्तर पाहूया. रेशमाच्या किड्याने बनवलेल्या कोशाच्या धाग्यांपासून रेशीम काढले जाते आणि या रेशमापासून तलम कापड बनवता येते.
या ठिकाणी आपला स्वाध्याय पूर्ण होत आहे. स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत. या सर्व प्रश्नांचा उत्तरांचा अभ्यास करा आणि हा स्वाध्याय आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लिहून काढा. धन्यवाद.